नमस्कार श्रोते हो. आपण गुरु अष्टकम त्याचं पठण केलं, वाचन केलं, त्याचा अर्थ कळला तर आपल्याला उपयोग असतो श्रोते हो. नुसतं पाठांतर त्याचंही पुण्य मिळतं, मिळत नाही असं नाही. पण नुसतं दूध पिणं आणि दुधात छानपैकी साखर केशर टाकून पिणं, हा जो फरक आहे तो पाठ करणं आणि अर्थ कळणं यामध्ये असतो. अर्थ कळणं गरजेचं आहे श्रोते हो. निदान गुरु अष्टकमचा तरी आपण अर्थ बघूया. अगदी प्रत्येक शब्दाचा जरी नाही तरी याचा अर्थ आपण बघूया. पहिला श्लोक आहे, शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं धनं मेरुतुल्यं यशश्चारुचित्रं मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं 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 ततः किं. हे ध्रुवपद श्रोते हो. ह्याचा अर्थ जाणून घ्या. ततः म्हणजे त्यानंतर, किम म्हणजे काय उपयोग, काय उपयोग, ह्याचा काय उपयोग, यानंतर याचा काय उपयोग, याचा काय उपयोग. ततः म्हणजे यानंतर, किम काय उपयोग. हे सगळं तुम्हाला मिळालं, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग. काय काय मिळाल्यानंतर, शरीरम सुरूपम सौंदर्यवान शरीर मिळालंय. तथा कलत्रम, कलत्र म्हणजे बायको, पत्नी तशी सुंदर मिळालेली आहे. यशश्चारुचित्रम, सुंदर यश मिळालं आहे, धवल यश मिळालं आहे. आणि धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वता इतकं धन तुम्ही मिळवलंय. पैसा अडका प्रत्येकाने मिळवलाय मेरू पर्वता इतका. तरी मनश्चेत न लग्नम गुरोहो अंघ्री पद्मे. गुरोहो अंघ्री पद्मे, अंघ्री म्हणजे 2 पावलं, अंघ्री चरणयुगुल, पद्म म्हणजे कमळ. गुरुच्या चरणकमलाशी मनहा म्हणजे मन तुमचं, चेत म्हणजे जर, न लग्नम जर स्थिर नसेल. इतकं सगळं आहे. सुंदर आहात तुम्ही, पत्नी सुंदर आहे, सुंदर यश मिळालेलं आहे, धवल कीर्ती आहे, मेरूसारखं धन आहे, श्रीमंत आहात, गर्भ श्रीमंत आहात. पण मन जर गुरुच्या चरणी स्थिर नसेल, लग्नम न चेत, जर गुरुचरणी मन दृढ स्थिर नसेल तर काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग. काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. हे सगळं आपल्याकडे असतं हो. पण गुरुच्या चरणी मन स्थिर, लग्न शब्दाला महत्त्व आहे. मन स्थिर पाहिजे. जे आहे ते गुरुमुळे आहे. श्लोक क्रमांक 2 पाहू. कलत्रम धनं पुत्र पौत्रादि सर्वं गृहं बांधवा सर्वमेतद्धि जातं. हे सगळं मिळालंय. मनश्चे न लग्नम, काय काय आहे. कलत्रम पत्नी आहे सुंदर, धन आहे, पुत्र पौत्र आहे, मुलं आहे, नातवंड आहे, पतवंड आहे, गोकुळ आहे घराचं. आणि गृहं बांधवा सगळे नातेवाईक पण आहे, बायको आहे, मुलं आहे, मुली आहे, जावई आहे, लेकी आहे, सुना आहे, गोकुळ आहे घराचा. बांधवा सगळे नातेवाईक अनुकूल आहेत. हे सगळं जातम, हे सगळं मिळालेलं आहे मला. पण मनश्चे न लग्नम, गुरुच्या ठाई मन दृढ स्थिर नसेल तर याचा काय उपयोग, काही उपयोग नाही हो. आचार्य म्हणतात हे सगळं गुरुचरणापुढे शून्य आहे, शून्य शून्य. तिसरा श्लोक. षडंगादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. सगळं आहे तुमच्याकडे. आता तुमच्या हुशारीकडे वळलेत. षडंगादिवेद, विद्वान आहात तुम्ही, षडशास्त्री विद्वान आहात. षडंग वेद, 6 वेद, 4 वेद आणि त्यांचे वेदांग उपांग त्यांची, अशा ह्या 6 वेदांमध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात. मुखे तुमच्या मुखोद्गत आहे. असतात ना वेद मुखोद्गत असणारे लोक असतात. 6चे 6 वेद मुखोद्गत असणारे असाल तुम्ही. शास्त्र तुमची मुखोद्गत असतील, विद्या अवगत असतील, सगळ्या 14 विद्या आहे त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला अवगत असतील. वेदशास्त्र निपुण असाल. कवित्वादि गद्यम सुपद्यम करोती, कवित्व आहे तुमच्या अंगी, कवित्व आहे दैव कृपेने, देवकृपेने कवित्व आहे. सुपद्यम करोती, तुम्ही महाकाव्यासारखी रचनाही करतात. पद्य म्हणजे कविता, सुपद्य म्हणजे महाकाव्यासारखी रचनाही करतात. सगळं आहे. वेद शास्त्र पुराण सगळी मुखोद्गत आहेत. कवी आहात, महाकवी आहात. तरी मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे,
गुरुच्या चरणी मन स्थिर दृढ 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 स्थिर नसेल तर याचा काय उपयोग? याचा काय उपयोग? याचा काय उपयोग? ओळी क्रमांक श्लोक क्रमांक 4. विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न मान्यः. आज कलियुग आहे. प्रत्येक घरटी एक मुलगा किंवा एक मुलगी विदेशात आहे. आज विदेशात जाणं काही फार अगदी नवलाई राहिलेली नाही आहे. आचार्य त्या काळात लिहित आहेत, विदेशेषु मान्यः, तुम्हाला परदेशात मान्यता मिळाली आहे, सेटल झाला आहे, ग्रीन कार्ड मिळालं आहे, विदेशात मान्यता मिळालेली आहे. स्वदेशेषु धन, स्वदेशात कीर्ती मिळाली आहे, स्वदेशात कीर्तिवंत आहात, परदेशात मान्यता मिळालेली आहे. सदाचार वृत्तेषु मत्तो न मान्यः, सदाचरणामध्ये तुम्हाला अहंकार होईल इतका तुमचा सदोचार जनमानसात मान्य आहे. जनमानसामध्ये तुमची सदाचारी व्यक्ती म्हणून मान्यता आहे. तरी मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्रि पद्मे, गुरुच्या चरणी मन दृढ स्थिर नसेल तर या सगळ्या वैभवाचा, यशाचा, कीर्तीचा काही उपयोग नाही हो. आचार्य म्हणतात, आचार्य वाक्यम प्रमाणम. 5वा श्लोक. क्षमामंडले भूप भूपाल वृंदा सदा सेवितं यस्य पादारविंदम. क्षमामंडले भूप भूपाल वृंदा, क्षमा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वी तलावरती भूप म्हणजे राजे आणि भूपाल म्हणजे राजे, वृंदा म्हणजे गण, राजांचा समूह. या पृथ्वी तलावर जे राजे आहेत, जे सम्राट आहेत, जे दिग्गज आहेत, ते तुम्हाला सगळे सेवितम यस्य पादारविंदम, ज्या गुरुच्या चरणकमलाचं सेवन करतात, असा एक अर्थ आहे. किंवा दुसरा अर्थ, तुमचे चरणकमलांना राजे लोक जरी सेवन करत असतील, म्हणजे राजे लोक तुमच्या चरणाशी जरी येत असतील, तरी तुमचं मन जर गुरुच्या चरणी स्थिर नसेल तर ततक्किम 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 ततक्किम. या श्लोकामध्ये 2 अर्थ आहे. तुमच्या चरणाशी राजे लोकांचा समूह झुकत असेल, इतके तुम्ही मोठे असाल तरी गुरुचरणावर निष्ठा पाहिजे. आणि यातनं दुसरा अर्थ असा निघतोय, ज्या गुरुच्या चरणाशी राजे लोक झुकतात, अशा गुरुच्या चरणाशी तुमचं मन जर स्थिर नसेल, ततक्किम 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 ततक्किम. श्लोक क्रमांक 6. यशो मे गतं दिक्षु दान प्रतापात जगद्दस्तु सर्वं करे यत्प्रसादात. यशो मे गतं दिक्षु, दिश म्हणजे दिशा, दिक्षु सप्तमी, दिशः दिशो दिक्षु सप्तमी. सप्तमीचा अर्थ इन, ऑन, अंडर, अबव, च्या मध्ये, च्यावर. माझी कीर्ती 10 दिशात गेली आहे, तुमची कीर्ती 10 दिशांमध्ये गेली आहे. 10 दिशांमध्ये कीर्ती पसरलेली आहे. कशामुळे? दान प्रतापात. दानशूर आहात, पराक्रमी आहात, ही तुमची कीर्ती 10 दिशात विखुरलेली आहे हो. नंतर ती कीर्ती पसरलेली असताना जगदस्तु करे, जग हातात आलेलं आहे, त्यामुळे जगात कीर्ती पसरली आहे. पण यत प्रसादात, ज्याच्या कृपेने तुमची कीर्ती जगात 10 दिशात पसरलेली आहे. आणि जग तुम्हाला हातात आल्यासारखं वाटतंय, ज्याच्या कृपेने, यत प्रसादात, त्या गुरुच्या चरणी मनश्चेन्न लग्नम, तुमचं मन दृढ स्थिर नसेल तर त्याचा काय उपयोग? त्याचा काय उपयोग? श्लोक क्रमांक 7. न भोगे न योगे न वावाजिराजौ न कांतामुखे नैव वित्तेषु चित्तम. न भोगे, भोगामध्ये नाही, न योगे, योगासनांमध्ये नाही, न वावाजिराजौ, वाजी म्हणजे घोडे, राजा म्हणजे वैभव, वैभवामध्ये चित्त नाही आहे. न कांतामुखे, पत्नीकडे पाहण्यात नाही आहे चित्त. नैव वित्तेषु, आपल्या संपत्तीमध्ये पण चित्त नाही आहे, चित्त लागणार नाही. केव्हा? मनश्चेन्न लग्नम, तुमचं मन जर गुरुच्या चरणकमलावर दृढपणे स्थिर नसेल तर या कशातच तुमचं चित्त मन रमणार नाही खऱ्या अर्थाने. कशामध्ये? राजभोग घेण्यामध्ये, सुखोपभोग घेण्यामध्ये, योगयाग करण्यामध्ये, ऐश्वर्य उपभोगण्यामध्ये,
पत्नी सुखात रममाण होण्यामध्ये तुमचं चित्त रमणार नाही जर तुमचं मन खऱ्या अर्थाने गुरुच्या चरणी स्थिर नसेल तर. काय सुंदर आहे. श्लोक शेवटचा आहे आता, 8वा श्लोक आहे. अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनोवर्तते मे त्वनर्घे. आपलं मन कुठेही कसं लागणार नाही बघा. अरण्ये एकांतात नाही, नव स्वस्य गे स्वतःच्या भल्या मोठ्या महालात नाही, 3 मजली घरात नाही, फ्लॅटमध्ये नाही, आपलं चित्त लागणार नाही. न कार्य कुठल्या कामात मन लागणार नाही. न देहे देहामध्ये मन रमणार नाही. सगळं अस्वस्थ अस्वस्थ सगळं असून मनाला अस्वस्थता असेल हो केव्हा मनोवर्तते त्वनर्घे. अमूल्य अशा त्या चरणकमलांमध्ये जर आपलं चित्त नसेल गुरुच्या तर हे सगळ्यामध्ये चित्त लागणार नाही. मन अस्वस्थ 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 अस्थिर राहील. मनश्चेन न लग्न. जोपर्यंत गुरुच्या चरणी दृढ स्थिर होत नाही मन तोपर्यंत ह्या सगळ्यामध्ये मन रमणार नाही. काहीतरी उणीव वाटते, काहीतरी अपुरं आहे. मग काय अपुरं आहे? गुरुचरण प्राप्ती. असं हे गुरुस्तवाने श्रोते हो. येऊन जाऊन पुन्हा 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 गुरुचरणाशी मन दृढ स्थिर करायचंय. गुरुचरणी असं हे गुरुतत्व आहे. कालातीत श्रोते हो. गुरुतत्वाला काळ नाही आहे. कृतयुग असो, त्रेतायुग असो, द्वापारयुग असो, कलियुग असो, गुरुतत्व हे कालातीत, बियॉन्ड द टाईम. सद्गुरू मिळवण्याचा प्रयत्न करा. सद्गुरू शब्दाला अतिशय महत्त्व आहे. पारमार्थिक गुरु आपल्याला मिळवायचा आहे. परब्रह्मज्ञानी सद्गुरू मिळाला तर आपल्याला या संभ्रमित आपण आहोत तिथे मार्ग मिळणार आहे. त्याशिवाय या आयुष्याची ती कर्तव्यता नाही आहे. असं आपल्याला वाट दाखवणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी पुन्हा पुन्हा आजच्या पर्व दिवशी कोटीशः शिरसाष्टांग नमस्कार करूया आणि गुरूंचं स्तवन करूया पुन्हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वेभ्यः गुरुभ्यः नमो नमः. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. इत्यलम्.